आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला वाटलंच होतं तू मला विसरूच शकत नाहीस। कृष्णासारखा कायम पाठी उभा असतोस माझ्या। तुला विसरेन मी? भावा बहिणींच्या नात्यात कधीच अंतर येणार नाही। परिस्थिती काहीही असली तरी तुला भेटायची एकही संधी सोडणार नाही मी। साहेब, आपल्याकडून ते भेटवस्तू द्यायचीत ना, ते घेऊन येतो मी लगेच। चला आपण घरी जाऊयात। नाही नाही, तुझ्या इतरही बहिणी येतील। खरं तर त्यांचा माझ्यापेक्षा जास्त हक्क आहे तुझ्यावर। आणि मी इथेच आहे ना तुझ्याजवळ। त्या येणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये एक अहिल्या आहे। मी थांबते। तुझं रक्षाबंधन व्यवस्थित होऊ दे। अशी ऐकायची नाहीस। तू इतर बहिणींचा हक्क हिरावून घेणार नाहीस, मला माहितीये। अहिल्या, गावातल्या सगळ्या माझ्या बहिणींनी भगिनींनी माझ्या हातावर राखी बांधली, मला ओवाळलं आणि मी त्यांना भेटवस्तू सुद्धा दिली। पण तू मात्र राखी बांधून बाजूला झालीस। आज कितीतरी वर्षांनी तू माझ्या हातावर प्रत्यक्षात राखी बांधलीस। बोल, काय देऊ तुला? दादा, ह्या वर्षी मी ओवाळणीत नक्की काहीतरी मागणार आहे आणि ते तुला द्यावंच लागेल। तू माग, फक्त तू मागितलंस आणि मी दिलं नाही असं कधी होईल? हाय, किती वेळ लावणार आहे ही? एक सासू मॉम, ही इथे यायच्या आधीच तिकडे घाबरून बसली की काय? निशा, प्लीज कम ब्रँड एम्बेसेडर मॅडम। काय मग मॅडम, इंटरनॅशनल कॉन्टेस्ट मध्ये पार्टिसिपेट करताय तुम्ही? तयारी झालीच असेल ना? मॅडम, तयारी झाली असेल ना? मॅडम, तयारी झाली आहे ना तुमची? हो मॅडम। एक सासू मॉम काय आहे, हिची तर आत्ताच बोलती बंद झाली। तिकडे काय कसं बोलणार ही? हा, काय गे पारू, कसं मॅनेज करणार तू तिकडे? हा, फार फार तर काय वाकडं तिकडे 4 पावलं चालेल, पण फक्त चालून होत नाही ना। ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट। त्यासाठी ब्रेनची गरज असते, पण मेंदू तर हिच्याकडे नाहीच आहे। मग आता या नसलेल्या ब्रेनचं काय करणार? हा, म्हणजे आयत्या वेळेस इकडे कोणी काही प्रश्न विचारले तर ही कशी उत्तर देणार? त्याचं काय करणार तुम्ही? निशा, ती करते ना तयारी, मग करून दाखवेन ती फायनल मध्ये पण। यार आदित्य, तयारी तयारी तयारी, अरे कसली तयारी, कुठली तयारी?
इंग्रजीमध्ये फ्लुएंटली हिला 4 वाक्य नाही बोलतायत. तुम्ही कुठल्या तयारीबद्दल बोलता हिच्या? तिला इंग्लिश मध्ये बोलता येणार आहे. आता प्रेस कॉन्फरन्स मध्ये ऐकलं नाहीस का तू? त्या कॉन्फरन्स मध्ये तिने स्वतःला जे इंग्लिश मध्ये इंट्रोड्यूस केलं त्यावरूनच मला तिच्यावर कॉन्फिडन्स वाटतोय. एक सासू मॉम, मला वाटलं होतं तुम्ही तर खूप स्मार्ट आहात. म्हणजे स्मार्ट आहात तुम्ही, पण तुम्ही इतक्या भोळ्या असाल असं नव्हतं वाटलं मला. तुमची लाडकी पारू त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलली खरं, पण कसं बोलली हे तर माहीतच नाही तुम्हाला. मी सांगते, ती जे काही ते तोडकं मोडकं इंग्लिश बोलली ना, ते एक सासरे डॅडने तिला मराठीमध्ये लिहून दिलं होतं. अख्खं स्पीच मराठी मध्ये कन्वर्ट करून दिलं होतं, म्हणजे देवनागरी लिपीत. पण एक सासूमो, इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धेत असं स्पीच पाठ करून नाही जिंकता येत. त्याची तू काळजीच करू नकोस. पारू या स्पर्धेत भाग सुद्धा घेणार आणि ही स्पर्धा जिंकून सुद्धा दाखवणार. बर बर, मग एक सासू मॉम, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत एक पेट लावा. जर तुमची ही लाडकी मोलकरीण पारू ही स्पर्धा जिंकली तर मी आयुष्यभर या तुमच्या किर्लोस्कर मॅन्शन मध्ये तिचं म्हणजेच मोलकरणीचं सगळं काम करेन, अगदी मरेपर्यंत. पण तुमची ही पारू ही स्पर्धा हरली तर? जर पारू ही स्पर्धा हरली तर मी हे घर, माझा बिझनेस, माझा एम्पायर सगळं सोडून कायमची निघून जाईन. देवी आई, आई काय? आई पण मला खात्री आहे पारू ही स्पर्धा जिंकणारच. सासू मॉम, व्हॉट अन अमेझिंग डील. मला मंजूर आहे, मला मंजूर आहे. आता मी एक काम करते, मी या पारूला त्या कॉन्टेस्ट मध्ये जसं चुटकी सरशी हरवणार आहे ना, त्याची एक छोटीशी झलक लगेच येते. हा, ते काय असतं ना, शूटिंगच्या आधी मॉक शूट करतात, तुम्हाला अगदी लाईव्ह टेलिकास्ट वाला लगेच फील येईल.